आम्हाला सार्थ अभिमान आहे या केएसकेच्या योद्ध्यांचा आणि अभिमान आहे टेनिस विश्वातील क्रिकेट चाहत्यांचा ज्या मैदानामध्ये ज्या व्यासपीठावरती गर्दी करून येतात सर्व क्रिकेट रसिकांचा। करूया प्रारंभ शुभारंभ आरंभ आगतम स्वागतम सुस्वागतम। गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं सांगित पहिलं षटक हातासाठी येत आहेत। गाडोली संघ 12 पण असेल तर पाठवून द्या ना अतिरिक्त खेळाडू। गोलंदाजाचे नाव पहिला चेंडू संकेत कव्हरच्या क्षेत्रामध्ये हाताळलेला चेंडू एकच धाव अर्जित केली गेली। धाव संख्येत देखील वाढ होताना पाहायला मिळते। धाव गणित श्री गणेशा गेला पुन्हा या श्री गणेशाला 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराणे 14 विद्या आणि 64 कलागुणांच्या अधिकाऱ्याला वंदन करूया। श्री गणेशा नक्कीच केला गेला। बिरवाडी या संघाकडून केबीसीसी बिरवाडी या संघाकडून येताना पाहायला मिळतो। पुन्हा एकदा सीताराम मोरे आडव्या पट्ट्याने खेळायचा प्रयत्न होता। निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते। यष्टी रक्षक बीट होताना पाहायला मिळते। धाव संख्या मात्र जैसे ती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 1 धाव। पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळ खेळलाय। फॉरवर्ड स्पेअरले क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे। कोणतीच चुकी करत नाही ओमकार माने ज्याने आतापर्यंत कॅमेऱ्याच्या माध्यमातून सगळे क्षणचित्र टिपले सर्व झेल टिपले त्याने मात्र आता स्वतः एक अप्रतिमाचा झेल टिपला गेला। म्हणजे कॅमेरामॅनची भूमिका असो अप्रतिम आणि क्षेत्ररक्षणची ज्यावेळी येते तेव्हा सुद्धा अचूक असे झेल टिपताना पाहायला मिळतोय। विकेट गिरतावा संगीत बसतावा डीचे राहुल सत्ता आपण यायचे आपला इथे यतिकाचा शुभ सन्मान घेतला जाईल। संजय निलेश गोलंदाजी मार्ग निलेश नौका फलंदाज येतोय। योगेश पुन्हा एकदा एक धाव। आता मात्र संकेत यांच्या खांद्यावरती आपल्या टीमची दुरावली। संकेत काय करणार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल। 3 षटकाच्या सामन्यामध्ये मिनिमम 40 धावांचं टार्गेट नक्की द्यावं लागेल। कोणत्या प्रकारचा चेंडू होता ऑफसाइड दिशेने चढवलेला चेंडू वाईट स्लॉकमध्ये चेंडू होता। एक धाव पूर्ण घेणे तिचा प्रयत्न करणार का चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय। एकेरी धाव संख्या वेगळे वाढ होताना पाहायला मिळते। धाव संख्या विचार केला धाव संख्या दाबडला अर्जित केल्या ती धाव संख्या होते 3 धावा। एक चांगलं षटक मध्ये निलेशांची अप्रतिम गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतात। मोठ्या फटक्यांपासून वंचित संकेत प्रयत्न करतो परंतु अपयश संकेत यावेळी मात्र क्षेत्र कोणतं निवडलं असेल तर मिड ऑफचं क्षेत्र निवडताना पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा योगेश तू निलेश समीकरणताना पाहायला मिळतंय। काय करणार मैदानामध्ये पाहणं गरजेचं असेल। हो आडव्या पट्ट्याने खेळायचा प्रयत्न होता। चेंडू झाली बॅटचा संपूर्ण स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळतोय। यशस्वी हातामध्ये विसवताना पाहायला मिळतोय। धावसंख्या मात्र जैसी ती धावसंख्या होते 3 धावा। एक षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये एक गडी गेला तंबूच्या आश्रयाला। धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते केवळ 3 धावा। एक कंजूसीभरी गोलंदाजी निलेश यांच्या मात्र हाताळताना पाहायला मिळाली। आता मात्र विचार विनिमय करावे लागतील फलंदाजांना की 40 मिनिमम 40-35-40 टार्गेट द्यावं लागेल तर कुठेतरी मात्र या मैदानामध्ये आपलं स्थान निश्चित करू शकतो। अन्यथा मात्र पराभवाच्या छायाखाली जाताना पाहायला मिळणार। आता मात्र संकेत या शेवटच्या 2 कारण की या मैदानामध्ये असे सुद्धा सामने आले पहिल्या षटकामध्ये 2 किंवा 3 धावा होत्या तदनंतर मात्र 40-50 होताना सुद्धा आपण पाहिले। आता मात्र फक्त फलंदाजाने आपला टान्स बदलला पाहिजे माइंड सेट केलं पाहिजे। टॉप गिअर मध्ये गाडी चालवावी लागेल तर कुठेतरी मात्र धावांचा उच्चांक अंतर वेळ पार करताना पाहायला मिळेल।
पुन्हा एकदा नौका गोलंदाज येतोय प्रितेश गोलंदाजी मार्ग प्रितेश पहिला चेंडू योगेशने मात्र एकदा अर्जित केली गेली स्ट्राईकचा वारसा आता असेल कोणाकडे तर संकेतच्याकडे नजर वळवल्या जातील मोठे फटके खेळणार का पुन्हा एकदा मेडाचं क्षेत्र निवडताना पाहायला मिळत आहे झेल एकदा पूर्ण घुसवण्याचा प्रयत्न करणार का एखाद्याचे समाधान घुसवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळते आणि दोहेरीला अर्जित केले धावसंख्या 2 ने वाढ होते धावसंख्येचा विचार केला धावसंख्या होते 6 धावा संकेत आतापर्यंत पाहिलं तर ऑफच्या क्षेत्रामध्ये जास्त फटके खेळताना पाहायला मिळते फटके खेळला टप्प्याचा चेंडू त्याचा पूर्ण समाचार घेतलाय चेंडूला झाले सीमारेषा पार इट इज षटकार येथील 6 धावा बँडेड बाय संकेत मॅन फ्रॉम केबीसीसी बिरवाडी गरज होती साहूल होती ज्या षटकाराची विजयच्या वेळीवरती आशेचं फुल प्रफुल्लित करायचं असेल पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू याची देही याची डोळा चेंडू जातोय बॅक टू बॅक दुसरा षटकार येस पंचांचा इशारा येतोय हा सुद्धा देखील खेळखेळी दंडनीत ब्रँडेड बाय संकेत मॅन फ्रॉम केबीसीसी बेलवाडी याच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार येताना पाहायला मिळतोय पाहूया षटकाराची हॅट्रिक करणार का 2 चेंडू 2 षटकार पाहायला मिळाले प्रितेश यांच्यावरती प्रति हल्ला चढवला जातोय ईच अँड एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन ज्या वेगाने चेंडू फेकला त्याच वेगाने देखील चेंडूला सीमारेषा पलीकडे धाडलं जातंय तुमचा फक्त इम्पॅक्ट चांगला असायला हवा चेंडूचा आणि बॅटचा संपर्क स्वीटचा साऊंड जो कानावरती ऐकायला मिळतो ना तो म्हणजे त्या चेंडूवरती आलेली मोहर म्हणजे षटकार संकेत क्लास 1 फलंदाजी दाखवताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर प्रितेश संकेत समीकरण करताना पाहायला मिळतंय थोडीशी दिशा गोलंदाजी दबावमध्ये पाहायला मिळतोय का डेफिनेटली 2 षटकार आले तर थोडा चेंजेस फेस करणं गरजेचं होतं का ते डेफिनेटली होतं संकेत षटकार हॅट्रिक करणार का पाहणं गरजेचं असेल इथे मात्र पुन्हा एकदा वाईट पंचांच्या समांतर चेंडूचे अवंतर 1 धावेसाठी वाईटच्या सुद्धा दंडित केलं गेलं गोलंदाजाला पुन्हा एकेरी धावसंख्या देखील वाढ धावसंख्या होते 20 धावा 20-20 प्रितेश 2 षटकार 2 वाईट या चेंडूवरती काय येणार पाहणं गरजेचं असेल आतापर्यंत 3 चेंडू हाताळले तर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 20 झाले प्रितेशने आपल्या 3 चेंडू मध्ये धावसंख्या खर्ची केल्या सॉरी 4-5 बॉल ओके पुन्हा एकदा डॉट इथे मात्र कमबॅक केलाय कदाचित 3 षटकारांची आतिषबाजी होणार होती का परंतु राहिली आणि मात्र चांगलं कमबॅक करतोय पुन्हा एकदा चांगला कमबॅक हो अच्छा कमबॅक 2 षटकार आले तर मात्र माइंडसेट थोडंसं शांततापूर्व शांत डोक्याला विचार करून गोलंदाजी केली आणि मात्र नक्की यशस्वी होताना पाहायला मिळतोय आणि करत परिवर्तन कमबॅक करणं गरजेचं असतं ते मात्र प्रितेश यांच्या मार्फत पाहिलं धावसंख्या विचार केला तर धावसंख्या धन्यवाद टीम गावडोशी आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं संगीत तिसरं षटक स्कॉगर मध्ये पाचारण केलंय एकनाथ पुन्हा एकदा आता योगेश मोठे फटके खेळणार का पाहणं गरजेचं असेल इथे मात्र विकेट सखल गरजेचं होतं संकेत ऑन फायर येताना पाहायला मिळतोय मोठे फटके खेळताना पाहायला मिळतोय संकेतला स्ट्राईक मिळणं कुठेतरी गरजेचं होतं आणि ती स्ट्राईक मात्र येताना पाहायला
धावसंख्येचा विचार केला धावसंख्या होते 20 शेवटचे 5 चेंडू शेष असतील संकेत फेस करणार 5 चेंडू या 5 चेंडू मध्ये किती चौकार किती षटकार एकणार संकेतला रोखून ठेवण्यामध्ये यशस्वी होतात का तुझं पाहणं गरजेचं असेल दोन्ही अनुभवी फलंदाज गोलंदाज एकमेकांसोबत भिडताना पाहायला मिळतात पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय एकनाथ लोअर फिल्टर चेंडू होता स्टेजच्या दिशेने टायमिंग केला थोडा वेळ वेट अँड वॉचची भूमिका घेतली एकदा पूर्ण पोहोचण्याचा प्रयत्न करणार का विकेटचं पतन होणार का ओ आणि ते मात्र दुहेरी धाव संकेतच्या विकेट घेण्याच्या नादामध्ये दुहेरी धाव सुद्धा यशस्वी होताना पाहायला मिळाली संकेत जर कदाचित हा चेंडू स्टेप आउट केला असताना तर कदाचित मोठा फटका मिळाला असता परंतु शेवटच्या क्षणाबद्दल वेट अँड वॉचची भूमिका पाहिली आणि चेंडूला डाऊन द ग्राउंड खेळताना पाहायला मिळाला पुन्हा एकदा एकनाथ सज्ज होताना पाहायला मिळतोय एकनाथ टू संकेत ओ इथे मात्र अचूक टप्प्यावरती नियंत्रण येताना पाहायला मिळत आहे कधी ऑफ ब्रेक तर कधी लेग ब्रेक करताना पाहायला मिळत आहेत एकनाथ 3 चेंडूचा खेळ संपुष्टात शेवटचे 3 चेंडू शेष असतील धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 22 धावा 22 धावा 22 यार्ड मार्फत आपण लाईव्ह पाहतोय आपण टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती मोहर उडवली जातोय चेंडू जातोय हँडसम स्टाईल मध्ये आउट ऑफ द पार सीमारेषा पार येते धंदणीत खेळखणीत षटकार ब्रँडेड बाय संकेत चांगली गोलंदाजी एक षटकानंतर कमबॅक केला डॉट चेंडू पुन्हा एकदा निकेतन माने टू संकेत चांगली गोलंदाजी नोचा इशारा यस पुन्हा एकदा असेल फ्री हिट उघडा डोळे नो +1 टोटल 2 धावा यस सर थँक्यू सर आता असेल फ्री हिट उघडा डोळे बघा नीट हा चेंडू असेल फ्री हिट नवजोत सिद्धू यांच्या भाषेमध्ये सांगितलं मुक्त का चंदन खिच मेरे नंदन प्लस नाही ना फक्त डिक्लेअर ओके सर एकच धाव येताना पाहायला मिळते फ्रीटचा चेंडू असेल पुन्हा मिळेल का ब्रेड बटर उज्जैन संकेत टू एकनाथ पुन्हा एकदा समीकरण करायला पाहायला मिळते काय करणार मैदानामध्ये पाठ तितकंच गरजेचं असेल पुन्हा एकदा तू की मी की तू करता करता मी केच वाईट +1 टोटल 2 धावा वाईट +1 प्लस विकेट म्हणजे एका चेंडू मध्ये काय थरारक पाहायला मिळाला एक वाईट सुद्धा आला एक धाव सुद्धा आली आणि विकेट सुद्धा आला थोडं स्पीडअप घ्यायचंय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली शेवटच्या धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या केली आता धावसंख्या होते 31 शेवटच्या चेंडूमध्ये षटकार येणं गरजेचं होतं परंतु संकेत योग रवीने मात्र योगेशला स्ट्राईक देण्याचा सॉरी संकेतला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला परंतु विकेटचं पतन कदाचित संकेतचं म्हणणं होतं की योगेश टोके शेवटचा चेंडू फेकला धावसंख्या 31 धावा पुन्हा एकदा डॉट चेंडू त्याला पाहायला मिळाला शेवटच्या क्षणी मात्र डॉट चेंडू धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते
31 विजयासाठी लक्ष असेल 32 धावा 32. चला स्पीडअप घ्यायचंय. गाडोली संघ क्षेत्ररक्षण सोडून झालाय. वेळेचं बंधन असेल. स्पीडअप घ्यायचंय. वेळेचं बंधन असेल. 5 वाजले. अजून खूप सारे राऊंड बाकी आहे. चालू आहे. अजून खूप विनंती असेल. थोडं स्पीडअप घ्यायचंय. जास्त घ्यायचं नाही. चला स्पीडअप घ्यायचं. विनंती असेल दोन्ही संघ. गणेश या सामन्याला खूप वेळ गेला. 1 ओव्हर षटक 20 मिनिटांचं गेलं याच्या आधी. गोलंदाजी मार्क वैयक्तिक पहिलं षटक सुनील. तो दुसऱ्या बाजूला एकनाथला
पहिल्या चेंडूवरती हो 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 एक ना अप्रतिमाचा षटकार बाजू श्री गणेश गेला षटकारने पुन्हा एकदा आठवूया श्री गणेशाला तू सुख करता तू दुःख हरता विघ्न विनाशक मोरया संकट रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया षटकार येताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता एकदा दुसरा जायचा प्रयत्न करणार का क्षेत्रक्षण पाहिलं तर खूपच लांब आहे आणि दुहेरी धाव एकला आणि ओंकार समीकरण त्यांना पाहायला मिळतं धाव संख्या विचार केला तर धाव संख्या आहे 32 धावांचा एक बापराचा आव्हान देताना पाहायला मिळाले आतापर्यंत धाव संख्या होत आहेत 8 धावा पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न जेलची संधी उपलब्ध होती परंतु नो मॅन साइड मध्ये चेंडू बरोबर एका धावती समाधान मात्र की ओंकार यांना स्ट्राईक देताना पाहायला मिळतात पुन्हा एकदा ओंकार चांगला फटका पाहायला पाहिजे एकच धाव घेणार का येस एकच धाव समाधान धाव संख्येत एक ने वाढ पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता एक धाव पूर्ण केली जाते दुसरा धावचा प्रयत्न करणार का आणि दुहेरी धाव सुद्धा अरे रनआउटची नामी संधी होती परंतु बॉल दगा दिला त्यानंतर मात्र दुहेरी धाव संख्या होते 12 धावा पुन्हा एकदा एक धाव लक्ष द्यायचं मित्रांनो मागे नालं खोदलेलं म्हणजे छोटस गटर आहे पाण्यामुळे कळणार नाही त्यामुळे जेव्हा यष्टीरक्षक घेऊ कोणते यष्टीरक्षक ज्यावेळी मागे जाईल तेव्हा एकदा मैदानाचा पूर्ण इतिहास कुठे काय कारण की नाळ्यामध्ये गेला तर इजा होऊ शकते किंवा पंचांच्याकडे किंवा धाव संख्या 13 धाव विजयासाठी करायचे होते टोटल 32 धावा आता धाव संख्या झाल्या 13 विजयासाठी लक्ष असेल 12 चेंडू 19 धावा 12 चेंडू 19 धावा नौका गोलंदाज होतोय म्हणून त्याची मार्क वरती चला थोडं स्पीड घ्यायचं विनंती करा चला मैदानाच्या दिशेने परंतु थोडं स्पीड अप घ्यायचं गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय फलंदाजी मार्ग फलंदाज सुमित चला सुमित स्पीड अप घ्यायचंय फलंदाज दोन्ही स्पीड अप घ्यायचंय अंधार होत चाललाय विनंती असेल दोन्ही संघांना पुन्हा मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय फलंदाज पुन्हा एकदा इथे मात्र फर्निचर दिसतोय विकेटचा बदल पहिला चेंडू इथे मात्र फलंदाजाला बीट करून चेंडू लागतोय विकेटचा बदल यष्टीचा भेद घेतला पहिला विकेट झाला तरबूजच्या आश्रयाला एकनाथ चिकेच्या संपुष्टात इथे मात्र इंटरव्हल षटक ब्रेक देताना पाहायला मिळतोय चला कोणी फलंदाज थोडं स्पीड अप घ्यायचंय विनंती असेल आता मात्र समीकरण असेल 11 चेंडू 19 धावा तर थोडा स्पीड अप घ्यायचं विनंती असेल आता खूप वेळ झाला क्वार्टर फायनल वर्षात 5 वाजून 11 मिनिटं झाले अजून खूप सारे 2 क्वार्टर फायनल सुद्धा बाकी आहे फायनल बाकी आहे सेमीफायनल बाकी आहे विनंती असेल स्पीड अप घ्यायचंय
चला वळे मैदानाचे थोडं स्पीड प्लेचं विनंती पुन्हा एकदा विनंती करतो कुटप्याचा चेंडू सुमित काय गोलंदाजी छोटा बॅट बडा दरारा दाखवताना पाहायला मिळतोय आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी ज्या वेळी कर्णधार आपल्याला विश्वासात पात्र ठरताना पाहायला मिळतोय आतापर्यंत दोन चेंडू पहिल्या चेंडूवरती काय घडलं तर ज्यानं षटकार चौकारांची अतिशबाजी करताना पाहायला मिळत होता एकनाथ त्याला मात्र तंबू काढलं आणि त्यानंतर दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न जेलची नामी संधी उपलब्ध करून दिली जेल होणार का पाहणं गरजेचं आहे एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न इथे मात्र दुहेरी धावसंख्या दोनने वाढ धावसंख्या होते 15 धावा सेल होते ना टाकले पुन्हा एकदा पूर्ण केली एखादा समाधान चांगली गोलंदाजी चांगला जोश चांगला जल्लोष सुद्धा पाहायला मिळतोय धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 16 धावा सुमित चांगली आपल्या संघासाठी चांगली भूमिका बजावताना पाहायला मिळतोय सुमित थंडी नाही लागणार पुन्हा एकदा स्विंग अँड मिस चांगलं कमबॅक करताना पाहायला या गोलंदाजांना प्रभावित करताना पाहायला मिळतोय आतापर्यंत पाहिलं ना आधीच्या मागच्या संधीची मॅच असो किंवा या संधीची छोटेसे कलाकार आहेत छोटे गोलंदाज जे नवीन उभारताना पाहायला मिळतात अप्रतिम अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतात पुन्हा एकदा विकेटचा पद्धत कोणाकडे चेंज येणार आणि कोण आधी सेलिब्रेशन करणार ऐसा होता चांगला बोलूया नक्की नाव आठवलं का प्रतीक अजून एक प्रतीक होता गावडोशी केसीसी संघाचा त्यानं त्या दिवशी केसी गावडोशी केसीकडे प्रथम पारितोषिक ज्यावेळी मिळवते प्रत्येक षटक दोन रनांचा हातात होता त्या षटकाच्या जोरावरती मात्र गावडोशी केसी संघाने नंबर मिळवला होता इथे सुद्धा हा नक्की सुमित चांगली गोलंदाजी 2 षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 16 धावा केवळ 3 धावा खर्च केल्या 2 विकेट सलामीची जोडी मार्गस्थ काढण्यासाठी बोलत कोणी गेली असेल तर सुमित कौतुक असेल मित्र तुझं चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली 2 मौल्यवान विकेट एका बाजूला ओमकार तर दुसऱ्या बाजूला एकनाथ ची जोडी मात्र अशाला भिसावा घेताना पाठवली आणि तदनंतर पाहिलं गेलं तर केवळ 3 धावा खर्च केल्या तो गोलंदाज ठरतोय चांगली गोलंदाजी नौका गोलंदाज योगेश सूरज संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा सूरज आपली छाप सोडणार का पाहणं गरजेचं आहे सूरज एक आशेचं किरण सूरज आपल्या संघासाठी आशेचं किरण ठरणार का पाहणं गरजेचं आहे गोलंदाजी चेंज करायची असेल तर वाईट वरती करू शकता परंतु एकदा का एक चेंडू चांगला पडला तर तुम्ही गोलंदाजी चेंज करू शकता हा एक मौल्यवान निर्णय असतो त्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे पुन्हा एकदा आपण पहिला चेंडू भिरकावून दिला संकेत असेल चेंडू खाली झेल होणार का येस विकेटचा बदल सूरज शीटमध्ये पुन्हा एकदा चमकताना पाहायला मिळतो संध्याकाळच्या सत्रामध्ये विकेटचा बदल कदाचित पहिल्या षटकामध्ये जेव्हा एकनाथनं फलंदाजी केली होती कोणीतरी वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 13 धावा त्यानंतर कुठेतरी वाटलं होतं की नक्कीच गाडोली संघ चांगल्यारीत्या जीत पाहिजे परंतु सुमित गोलंदाज सुमित नावाचं एक वादळ असं आलं आणि मात्र 2 विकेट आणि मात्र या खेळाचं पार्ट बरोबर बदलून गेला तो गोलंदाज सुमित अप्रतिम सूरज
पुन्हा एकदा चमकताना पाहायला मिळतो संध्याकाळच्या सत्रामध्ये. अकुट टप्प्याचा चेंडू होता, टायमिंग प्रॉपर करता आला नाही, पॉवर जनरेट करता आली नाही आणि संकेत कोणती चुकी करणे. तर स्पीडअप घ्यायचा आहे, जास्त टीम मीटिंग घ्यायची नाही. फलंदाजांना पण विनंती आपण थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. 5 चेंडू 15 धावेची गरज. 5 चेंडू विजयासाठी गरज असेल 15 धावा. 5 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज. कोण कोणावरती हवी होणार, काय करणार, काय बिघडणार या मैदानामध्ये. पुन्हा एकदा सूरज. चेंडू हाताळला होता, लॉलीपॉप चेंडू होता, कन्फ्युज करून सोडला. तदनंतर मात्र नक्कीच निर्धाव चेंडू. आता समीकरण 4 चेंडू 15 धावा. 4 चेंडू 15 धावा. Yes, it is right. पुन्हा एकदा दिशा गोलंदाजी. Yes, it is right. पुन्हा एकदा डॉट चेंडू. 3 चेंडू 12 धावेची गरज. 3 चेंडू 12 धावा. वाई एकदा पूर्ण बसवण्याचा प्रयत्न करणार का. फेकी करणं गरजेचं होतं. चेंडू घेऊन येणं कदाचित माग पडलं का. येस डेफिनेटली डायरेक्ट थ्रो करणं, क्विक थ्रो करणं गरजेचं होतं. तर कदाचित जोपर्यंत मात्र की तू चेंडू घेऊन येणार तदनंतर पिकअप गॅदर करणार तोपर्यंत मात्र तू हेरी धाव. आता समीकरण असेल 9 चेंडू. आता समीकरण असेल धावसंख्या होते 24 धावा. 8 धावेची गरज असेल. 3 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा वाईट नोट मॅच देणार का सूरज. 3 चेंडू 7 धावा. नो यस नो +1 टोटल 2 धावा. फ्रीची संधी असेल. मित्रांनो रबर बॉल मध्ये खेळताना नेहमी लक्ष ठेवा, सपोर्टर आणि गार्ड नेहमी वापरत जा, कारण रबर मध्ये बंदुकीच्या गोळीसारखा चेंडू येतो. 3 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा वाईट. 2 चेंडू 5 धावा. सॉरी 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. 6 चेंडू 15 धावेची गरज होती. नंतर मारण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण केला, दुसऱ्या प्रयत्न करणार का पाहणं गरजेचं असेल आणि घ्यावा लागेल. धावांसाठी धावा लागेल. लक्ष आम्ही संधी असेल का तर नाही. 2 धावा लक्ष्य अर्जित केल्या गेल्या. धाव पडल्यावरती धावसंख्येत धन्यवाद. धावसंख्या होते 2 चेंडू 2 धावेची गरज. 2 चेंडू 2 धावा. आता 1 चेंडू
2 धावा, एक चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेसिंग, एक चेंडू 2 धावा. एक धाव गेली तरी हरकत नाही, दुसऱ्या धावेसाठी रोखावा लागेल बिरवाडी संघाला. तर सर्व क्षेत्राच्या पुढे घेऊन डॉट चेंडू. येस, विजेता संघ ठरताना पाहायला मिळतोय KBCC बिरवाडी. कुठेतरी गोलंदाजच्या पोटामध्ये गोळा आला होता, गोळा शेवटच्या क्षणापर्यंत. 2 चेंडू 2 धावा, त्यानं खर्च केल्या 6 चेंडू मध्ये 14 धावा आणि मॅच अशी टर्निंग पॉइंट आणून दिला